कर्मयोगी गांधी महाराज, राष्ट्रसंत श्री गुरुजी महाराज, अनाथांची माय धर्मश्री डॉक्टर सुचिंता सखा या तिन्ही विभूतींना सर्वप्रथम नतमस्तक होतो, अभिवादन करतो। आजच्या या भला माणूस फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लाड सर, ज्यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम होतो ते फाउंडेशनचे अध्यक्ष श्री रामदासजी वास्के साहेब, तसेच आज योगायोगाने त्यांनी जसे आभार मानले तसं माझे एक सौभाग्य तुमचा सत्कार करायचं मला एक सौभाग्य लाभलं। असे आमच्या अतिशय कर्तृत्ववान म्हटलं ना, कीर्ती लहानपण म्हणजे मूर्ती लहानपण कीर्तिमान अशा आमच्या सुलोचनाताई, तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित मानिकजी भटकर सर, दत्तात्रेयजी तारेकर सर, प्रसाद पावसकर सर, दिलीपजी लोखंडे सर, चंद्रकांतजी जाधव सर, विलासजी जाधव सर, श्रीकांतजी भोसले सर, गणेश हिंगमिरे सर, संजयजी शिंदे आणि या पवार साहेब, या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतोय। खरं तर माझ्यासाठी ही कराड काही नवीन नाही, आधी सुद्धा या कराडला आलेलोच नाही, तर मी जेव्हा जेव्हा या कराडला आलो तर मला अतिशय एक आत्मीयता म्हणजे आपलं पण ज्याला म्हणतोय आपण ते मला जेव्हा मी कराडमध्ये आलो ते मला मिळत गेलं। योगायोगाने मागच्या भेटीत मी खरं तर कराडला माझं जास्त येण्याचं कारण आमच्या भगिनी ज्या आहेत त्या समोर बसलेल्या आहेत त्यांच्यामुळे योग आला आणि त्यांच्यामुळेच माझी वास्तविक भेट झाली आणि त्यांनी मला मागच्या सुद्धा सांगितलं होतं का असा पत्र आहे का माझा वाढदिवस असतो, त्या वाढदिवसाला मी हा पुरस्कार जाहीर करतो आणि तुम्ही आलं पाहिजे। मी त्यावेळेस त्यांना शब्द दिलेला होता का तुम्ही फक्त मला सांगा, फक्त एकदा आपण चर्चा करूया आणि तुम्ही जेव्हाही कार्यक्रम ठेवाल त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहील आणि आज तो योग आला। खरं तर मला वाटतं त्याचा वाढदिवस 15 ऑगस्टला असतो, योगायोगाने फार त्या काळामध्ये दिली होतो। आपल्याला सांगावंच वाटते चिखलदरा येथे श्रीकृष्ण मंदिर आहे जे माईने स्थापन केलेलं, म्हणजे माईच्या बाबत आपण सगळेजण परिचित आहात। माईने जेव्हा आपल्या कामाला सुरुवात केली तेव्हा एक साडीच्या पदराची ती फाडून कृष्णाला हाताला बांधली आणि सांगितलं का कृष्णा तू मला सांभाळ, अनेक लेकरं सांभाळते आणि ते मंदिर आधी उभं आहे माई असताना सुद्धा आणि नंतर सुद्धा। पण आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माई आपल्यामध्ये नाही आहे आणि माई नंतर ही सगळे कामाची आणि जे जे काही आपले कार्यक्रम ते पार पाडण्याची जबाबदारी माझी असते आणि मग ते अनायास गोकुळाष्टमी ही मनात आल्यामुळे मी या कार्यक्रमाला वेळ घेऊ शकलो नाही। खरं तर माझ्यामुळे हा कार्यक्रम लेट झाला त्याबद्दल वास्के साहेबांनी सगळ्याच टीमचे मी मनापासून माफी मागतो। खरं तर आज का होईना योग आला, आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहोत। माईच्या बाबतीत नेहमी म्हणायच्या की फुलांच्या पायगळ्यावर चालताना काटे बोचले तरी सहन करायचे, माई म्हणायच्या फुलांच्या पायगळ्यावर चालताना काटे बोचले तरी सहन करायचे, कारण काट्यांना फक्त बोचणं माहित असते, वेदना कळत नसतात। म्हणून तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला म्हणतील आई वेलकम सुस्वागतम हम झुकता इथून चलना शिकतो। हे माईचं वाक्य आणि त्याच वाक्याला धरून जे ज्या काम करताना अडचणी येतात त्या अडचणीवर मात करत आपण सगळं काम पुढे घेऊन चालू आहे। खरं तर मी ज्या भागामध्ये काम करतो तो 100% आदिवासी भाग आहे आणि त्या भागात खरं तर असे करता येऊन गेले मी तुम्हालाही सगळ्यांना विनंती करतो कधी काही जर वेळ भेटला तर नक्कीच आश्रमाला यायला भेट द्यायसाठी। आणि म्हणून अशा फार विपरीत परिस्थिती जिथं पूर्ण परिसर अतिशय गरीब परिस्थितीत सगळे जगतात अशांचे लेकरे एक आणि जमा करून त्यांना शिकून त्यांचं आयुष्य करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे। ते माईने हाती घेतलं, माई गेल्यानंतर ही जबाबदारी माझ्यावर आली आणि मी आमचा परिवार मोठा आहे, मोठा म्हणजे माईनं सांभाळलेले अनेक लेकर आहेत आणि त्या लेकरांपैकी मी जरी असलो तर मी माईचा जन्म दिलेला मुलगा आहे।
जिनं मला जन्म दिला आणि म्हणून सगळ्यांपेक्षा माझी जबाबदारी ही इतरांपेक्षा जास्त आहे आणि म्हणून मी हे काम इमानीपणे कसं पार पाडता येईल त्यासाठी सारखा प्रयत्न करत असतो, लोकांपर्यंत करत असतो, माईचं काम सांगायचा प्रयत्न करतो आणि जिथं जिथं गेलो मला असं वाटते माईच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर असं कुठलं गाव नाही ते माईला ओळखत नसतं. मी आम्हाला असं वाटतं एखाद्या गावात गेलं तर आपण कुणाला ओळखते ना, पण जेव्हा मी माईचा मुलगा किंवा माईचं काम करून आलो असतं एका क्षणात आम्ही जवळ येतो, म्हणजे आम्ही एकामेकापासून दूर राहत नाही, फरक वाटत नाही. एवढं काम माईने हाती घेतलं होतं. एक 4थी शिकलेली बाई जवळपास 25 देशात जाऊन आली आणि भगवंत मला ज्या आम्ही कधी भगवत देव पाहिला नाही, पण आम्ही ज्यांनी चांगलं काम केलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात सत्य काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया, अपने मन को वश में किया वो चार धाम गया न गया, जिसके कृपा पर प्रेम भरा करुणा पुस्तक का गर्वनी, मानवता समता जिनकी वो मंदिर ध्यान किया न किया. म्हणजे या चांगल्या कामात देव मिळण्यासारखी ताकद या चांगल्या कामामध्ये आहे आणि हे चांगलं काम आपण सगळे मिळून करतोय. खरं तर ताईंचं अभिनंदन करायला पाहिजे. एक महिला माई सुद्धा महिला होत्या, त्यांनी अनेक कठीण प्रसंगाला समोर जात एक चांगलं काम म्हणजे घरून नुसतं अंगावरचं पातळ आणि दुसरं काही सोबत घेऊन निघालेलं नाही, पण जेव्हा घराच्या बाहेर निघाल्यानंतर म्हणतो ना आपण देव जरी आज या आपल्याला दिसत नसला तरी देव कोणाकडून तरी हे काम करून घेतोय आणि त्यातल्या एक दैवरूपी माऊली जिला म्हणा ते म्हणजे श्रीताई सपकाळ आणि त्यांनी अनेक लेकरांसाठी अनेक लेकरांचं आयुष्य उभं केलं, अनेक लेकरांसाठी तिनं संसार उभा करून दिला आणि आजही जवळपास आमच्या सगळ्या आश्रमामध्ये 350 मुलं राहून शिकतात आहे आणि त्यांचं सगळं संगोपनाचं काम सगळं कुठलं आपण ज्या शाळेच्या साहित्यापासून सगळी जबाबदारी आपण पार पाडतो आणि हे जेव्हा मी कराडमध्ये आलो तुमच्याकडून दादा आणि आमच्या ताईकडून आणि इतर जे कराडकर जे आहे त्यांनी जेव्हा मी आलो मला खाली हात वाटले काही ना काही मला दिलेलं आहे आणि म्हणून चांगलं काम करत जावं अशी मी सुद्धा करतो आणि इतरांना सुद्धा विनंती करतो. पण एक नक्की आहे दिवा असतो ना, दिवा ही समाजसेवा ही दिव्यासारखी आहे. जेव्हा दिवा जळतो तेव्हा इतरांना उजेड दाखवतो, उजेड जरी दाखवत असला तरी स्वतः मात्र जळत असतो आणि म्हणून ही समाजसेवा सुद्धा आहे दिव्यासारखी आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला लोकांना काहीतरी करत असतं तेव्हा स्वतः झिजावं लागतं, स्वतः जळावं लागतं, तेव्हा कुठे आपण इतरांना प्रकाश दाखवायचा प्रयत्न करतो आणि हे काम करत असताना मी सुद्धा आणि ताईंना सुद्धा सांगेल आपण आपले जे पाय आहे नक्की आपण जमिनीवरच असले पाहिजे, जमिनीपासून आपले दूर जाता कामा नये. आणि म्हणून एक काम करताना परमेश्वर आपल्याला कशी साथ देतो त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक भला माणूस ज्याच्या माध्यमातून आता हा कार्यक्रम आहे, एक भला माणूस देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला देवा एवढं चांगलं काम करतोय तर तुम्ही मला साथ देत नाही. देव म्हटलं अरे नाही मी तुझ्यासोबत नेहमीच असतो, पण तुझा गैरसमज आहे की मी तुझ्यासोबत नाही. नाही म्हटलं मला असं एखादी तरी असं उदाहरण सांगा की ज्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत आहे की चांगलं काम करताना. देव म्हटले ठीक आहे, मग मला कळणार कसं तुम्ही माझ्यासोबत असं तो देवाला म्हटला फक्त. तर देव म्हटला अरे खूप पाऊस येईल, चिखल होईल आणि चिखल झाल्यानंतर जेव्हा तिथं पाय उठल त्यात 2 पाय तुझे असतील 2 पाय माझे असतील तेव्हा तू समजायचं का मी तुझ्यासोबत आहे. आणि खूप पाऊस आला, चिखल झाला आणि जो भक्त होता तो आपला नेहमीसारखा संघर्ष करत पुढे गेला आणि जाताना त्यांनी जेव्हा मागे पाहिलं तर त्याला 2च पाय दिसले आणि त्याला तेव्हा तो विश्वास उडाला. त्याला वाटलं देवानी मला एवढं आश्वासन दिलं की देव माझ्यासोबत असणार आहे, पण आधीच शेवटी मला देवानी साथ दिलेली नाही, मला एकट्याला सोडलं. तेव्हा तो देवा रोष व्यक्त करण्यासाठी देवाकडे गेला तेव्हा देवाला म्हटला देवा मला यावेळेस तुम्ही एकटं सोडलं. म्हटले नाही, तुझा गैरसमज होतो. ज्यावेळेस पुन्हा पाऊस आला चिखल झाला होता त्यावेळेस तू त्यातून निघताना इतका थकलेला होता की तुला मी माझ्या खांद्यावर उचलून घेतलेलं होतं. उमटलेले जे 2 पाय होते ते तुझे नाही ते माझे होते आणि म्हणून मी तुझ्यासोबत होतो. गैरसमज करू नको. आणि म्हणून चांगलं जर काम आपण करत असलो तर नक्कीच परमेश्वर आपल्या सोबत असते आणि म्हणून आपण सुद्धा काम करताना परमेश्वर आपला विश्वास असला पाहिजे. देव जरी दिसत नसला तरी कळत न कळत तो आपल्याकडून चांगलं काम करून घेते. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या रूपाने सगळ्या टीमचे तर आभार मानतो, पण भविष्यामध्ये
आश्रमासाठी काय करता येईल का त्यासाठी सुद्धा या निमित्तानं विनंती करतो. कार्यक्रम मी तर खरं काल 6 वाजता निघालो सर, मला तसं वाटतं मी पोहोचतोच की नाही पोहोचतो, पण वेळेवर पोहोचलो. माझ्याकडून मला 1 तास वेळ झाला आणि त्या कार्यक्रमाला आलो. खरं तर मी तुमचे आणि इतर पोहोचलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. रसिकताईचे विशेष आभार मानतो. भास्कर सरांचे सुद्धा विशेष आभार. असं करून आपण या कार्यक्रम आणि माईचं काम, कारण आता माईचं काम जरी मी पुढे नेत असलो तरी माझे एकट्या कोणी हे नेणं शक्य नाही, म्हणून एक माई परिवार म्हणून आपण सगळ्यांनीच माझ्यासोबत राहून माईचं काम पुढे नेण्याचं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि या कामात तुम्ही मला सगळ्यात जण हातभार लावाल, माझी ताकद वाढाल एवढी परत एकदा या कार्यक्रमात विनंती करतो आणि मी माझं लांबलेलं भाषण मनोगत थांबवतो. धन्यवाद.